नमस्कार. आणि आजपासून काही नवीन ब्लॉगिंगला आपण सुरुवात करतो. आणि खरं तर आता मी पार्किंगमध्ये जस्ट काही पार्क केली तुम्ही बघू शकता. आणि आता आपण ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसमध्ये एंट्री पूर्ण ऑफिस तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आज खरं तर लग्नाची तारीख खूप जवळ आली, त्यामुळे ऑफिसला जवळपास ऑफच आहे गेली काही दिवस. आज पण कुठे येणार नाही आहे, पण ऑनलाईन लेक्चर असल्यामुळं आज आलेलो आहे ऑफिसमध्ये. सो चला बघा पूर्ण ऑफिस. ऑफिसमध्ये एंट्री केल्यानंतर ही आहे सगळी रिसेप्शनची स्पेस. रिसेप्शनच्या खुर्च्या लावलेल्या आहेत. तर आम्ही सुरुवात करू. जसं की तुम्ही हा आता रिसेप्शन एरिया बघितलं, त्यानंतर आपण आतमध्ये गेल्यानंतर इकडे बघू शकता सगळं विस्कटून पडलेलं आहे. तर हा टेक्निकल विभाग आहे आपलं. सगळं इथे चॅनलचं एडिट असेल, व्हिडिओचं सगळ्याचं इलेक्ट्रिकचं काम आहे ते इथून चालतं. बोर्ड आहे, हा झेंडा लिहिलेला असतो. त्यानंतर इथे एक छोटीशी बाहेर गॅलरी आहे. नंतर पुढे जाऊयात आणि आता मी दाखवतो तुम्हाला माझी केबिन. सो ही आहे केबिन, बघू शकता. असं सगळा सेटअप आहे. आणि आज ऑफिसमध्ये कुणी नाही असं म्हटलं होतं, तर पवन सरांचं आगमन झालेलं आहे. आणि पवन सर, से हाय टू कॅमेरा. आणि नवीन आजपासून काहीतरी घेऊन यायचं आहेच, त्यानुसार सुरुवात आहे. असं सगळं विस्कटलेलं असतं. आता पवन सगळं नीट लावून घेईल. तर हे छान माझे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. यूट्यूबचे 2 सिल्वर प्ले बटन्स आहेत. ते सगळे अवॉर्ड्स वगैरे लावलेले आहेत. इकडे मी असतो, इकडे शाल्वी असते. आणि हे कुणी आलं तर त्यांच्यासाठी चेअर लावून ठेवलेले आहेत. सगळं दाखवलं, पण मी कधी दिसायला नाही असं व्हायला नको. हे असं सगळं घातलेलं असतं, असं पॅक म्हणून सगळं आलं आय वगैरे. नंतर कोरोनासाठी नाही, पण ॲटलिस्ट पोल्युशनपासून वाचण्यासाठी तरी मास्क वापरला लागलाच आहे. आणि हे केसांना पोल्युशनपासून वापरण्यासाठी पण नीट लावून घ्यायचे ॲक्च्युली ते. आणि आता तुम्हाला 2 पार्ट्स दाखवले मी, म्हणजे एक रिसेप्शन एरिया दाखवला, त्यानंतर टेक्निकल दाखवलं जिथं सगळं एडिट वगैरे होतं. मागे सगळं दिसतं ही माझी केबिन आहे, वरती बुक्स वगैरे दिसतात तुम्हाला. त्यानंतर केबिन दाखवली. आता मेन गोष्ट जी तुम्हाला सगळ्यांना आवडेल, असं आपला स्टुडिओ जिथं सगळं रेकॉर्डिंग होतं, शूट होतं, न्यूज होतात, माझे यूट्यूबचे व्हिडिओज होतात, ते दाखवणार आहे. चला तर आपण केबिनमधून बाहेर आल्यानंतर जसं की हे बघितलं, ही टेक्निकल रूम, त्यानंतर रिसेप्शन एरिया, आणि त्याच्यानंतर इकडे आहे तो म्हणजे आपला स्टुडिओ. ब्लॅक, सगळं ब्लॅक दिसतं ना. तर हे आहे स्टुडिओ. लाईट्स ऑन केलेली आहे मी. हा ब्लॅक पडदा आहे. इथे माझे रील्स वगैरे जे शूट होतात ते इकडे होतात, तुम्हाला दिसत असेल. आणि हे पूर्ण जे आहे तुम्हाला जे ब्लॅकिश जे 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 दिसतं आहे, हे सगळं आपण केलेलं आहे ते म्हणजे एअरटाईट केलेलं आहे. म्हणजे नॉईज नको यायला किंवा बाहेरचा आवाज नको म्हणून केलेलं आहे. इको कमी व्हावा म्हणून केलेलं आहे. हा ए सी, त्यानंतर ह्या रिंग लाईट्स आहेत 2, इकडे चेअर आहे आणि पोर्ट्रा वगैरे पण आहे. इकडे आपला कॅमेरा बसतो. इकडे मिरर पण आहे, मी दिसतो त्याच्यात. इकडे कॅमेरा असतो. ही कॅमेराची बॅग आहे तिथं. ओके.
हा माईक आहे ज्याच्यावर माझा सगळ्यांना गोड गोड आवाज वाटतो, तो हाच माईक, हाच आपल्याला रेकॉर्डिंग करून देतो. तर असा हा सगळा ऑफिसचा सेटअप आहे. आणि ठीक आहे, आता आपण पुन्हा बाहेर जाऊ. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट राहिली ती आपण दाखवूयात. तर स्टुडिओमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा आपण जसं पुढे जाऊ, असं बरोबर माझ्या केबिनच्या साईडला, अच्छा, तर इकडे वॉशरूम आहे, इकडे एक आणि हे थोडक्यात बेसिन आणि हे जे सगळं दिसतं ड्रायर वगैरे. तर इथं मी खूप छान असा तयार होणं, मेकअप करणं या गोष्टी इकडेच होतात. सो हा एरिया पण दाखवणं महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच मला हा एरिया यूज करायचा आहे. आणि थोड्याच वेळात माझं ऑनलाईन लेक्चर होणार आहे. तर या ऑनलाईन लेक्चरसाठीच आता मला प्रिपेअर होणं गरजेचं आहे. हे सगळं केस वगैरे जे काही केलं आहे, हा सगळा तुम्हाला माझा ओरिजिनल लुक दिसेल. त्यानंतर ओरिजिनल पण ठीकच दिसतो मी, असंही काही वाईट नाही आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला आफ्टर मेकअप थोडं ठीकठाक करून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. सो चला पटपट फ्रेश होऊन रेडी होतो. आणि फायनली मी रेडी आहे. आता थोडंसं तुम्हाला वाटत असेल का, म्हणजे मी काय करतो, थोडं गिम्बल खालीवर करून दाखवतो तुम्हाला. आता प्रॉपर वाटतो का? सगळं रेडी आहे. आणि ॲक्च्युली कसं आहे की यशदा ही जी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यामार्फत जे काही क्लास 1, क्लास 2 ऑफिसर्स आहेत, मे बी क्लास 3 ऑफिसरसुद्धा त्याच्यात आहेत. तर अशा लोकांना आपल्याला यूट्यूब शिकवायचं आहे. म्हणजे हाऊ टू क्रिएट चॅनलपासून त्याचा गव्हर्नन्समध्ये कसा उपयोग करता येईल, कशा पद्धतीने पुढे जाता येईल, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि लग्न जवळ आलं आहे त्यामुळं पुण्याला जाणं शक्य नाही आहे आता तरी. सो आपण हे ऑनलाईन ट्रेनिंग घेणार आहोत. त्याचं वेळ 12ला आहे, ऑलमोस्ट 11:30 वाजले. तर माझी पुढची कामं करून घेतो. चला, तर आता ऑलमोस्ट डन आहे. आणि जे ॲक्च्युली मला लेक्चर द्यायचं आहे तर त्याचं प्रिपरेशन काहीच केलेलं नाही आहे. म्हणजे मला नाही माहिती आहे मी आता काय बोलणार आहे, काय नेक्स्ट कोणत्या गोष्टी सांगणार आहे त्यांना. सो आणि आपल्याकडे आहे फक्त अर्धा तास. सो हाफ आवर इज इनफ फॉर मी. आणि या अर्ध्या तासात आता मी सगळी मला तयारी करून घ्यायचं आहे, काय बोलायचं आहे, कसं सांगायचं आहे, एक्सेट्रा. सो लेट्स स्टार्ट. फायनली ऑनलाईन जे लेक्चर होतं ते झालं, लॅपटॉप वगैरे हलवला आहे. आणि आता अर्जंट एक रेकॉर्डिंग झालं आहे. म्हणजे बाहेरचे रेकॉर्डिंग्स मी घेतो, रेकॉर्डिंग करून देतो. म्हणजे मी अजून काय करतो, यूट्यूब सोडून असे सगळे विचारत असतात. सो ते की स्क्रिप्ट लिहिणं, रेकॉर्ड करून देणं, कोण कुठे वापरतं हे सगळं पण करत असतो. तर आता एक अर्जंट एक रेकॉर्डिंग आलं, ते आपल्याला करायचं आहे. तर ते सगळं कसं चालतं ते बघूया. लॅपटॉप माईक सगळं स्टुडिओमध्ये जोडलेलं आहे. आता आपण जाऊ आणि रेकॉर्डिंग करायचं आहे. हाच आपला सेटअप आहे. हाच माईक आपल्याला रेकॉर्डिंगसाठी आपण वापरतो आहे ॲक्च्युली. हा सगळा पसारा असतोच. जॅकेट वगैरे माझं आहे, बाजूला ठेवू आपण. आणि आज असंही ऑफिस नव्हतं, लेक्चरसाठी यायला लागलेलं, त्यामुळं सगळा पसार आहे आणि सगळं व्यवस्थित असतं असंही. तर सगळे विचारत असतात कुठे तुम्ही रेकॉर्ड कशात करता किंवा एडिट कशात करता. तर ऑडॅसिटी आणि FL स्टुडिओ, ओके, तर हे 2 सॉफ्टवेअर्स यूज करून ते करत असतो. प्रॉपर सगळं सेटअप झालेलं आहे, जास्त काही सेटअप नसतो. लॅपटॉप माईक आणि स्क्रिप्टसुद्धा व्हॉट्सअपला आलेली आहे. आता आपण थेट रेकॉर्डिंगला सुरुवात करूयात. आकाशातील चंद्राला या चांदण्यांचा अर्थ आहे. आकाशातील चंद्राला या चांदण्यांचा अर्थ आहे,
तुझ्या विना जीवन माझे प्रकाश विना ज्योत आहे. खूप जास्त बोलायचं आहे. धन्यवाद. हा, रेकॉर्डिंग तर झालेलं आहे. सेव्ह फक्त करायचं. डन. अशी प्रोसेस आहे सगळी. आता हे रेकॉर्डिंग सेव्ह करून क्लायंटला मेल करायचं. दॅट्स इट.